परमेश्वर सरांच्या प्रश्नाला उत्तर दिल्यानंतर त्या स्लरी बद्दल माहिती घेऊ आणि जे काही पुढचे प्रश्न आलेले आहेत आपण त्या प्रश्नांवरती पुढे जाऊन आपण चर्चा करू. तर परमेश्वर सरांचा प्रश्न आहे की डाळिंब लागवड करायची तर अंतर किती घ्यावं. जर आपल्याला डाळिंब लागवड करायची असेल तर ॲग्रो किसान हे किंवा मी स्वतः वैयक्तिक डाळिंब लागवडीसाठी किमान अंतर हे 12 बाय 10 फुटावरती रिकमेंड करेल. कमीत कमी 2 लाईनींमधलं अंतर हे 12 फूट आणि 2 झाडांमधलं अंतर हे 10 फूट. या पद्धतीने आपण लागवड करायची आहे. मग जास्तीत जास्त आपण 13 बाय 10 वरती लावू शकतो, 14-10 वरती लावू शकतो, 15-10 वरती लावू शकतो. आपल्या ॲग्रो किसनच्या प्लॉटवरती 12-10 वरती लागवड आहे, 13-10 वरती लागवड आहे, 14-10 वरती सुद्धा लागवड आहे. पण हाय डेन्सिटी अगदी दाटी करून आपल्याला त्या ठिकाणी डाळिंबाची लागवड ही करायची नाही. तर का करायची नाहीये? जर आपण हाय डेन्सिटी लागवड केली आणि जर आपल्याला पुढचे 7-8-10 वर्ष जर डाळिंब जगवायचा असेल, डाळिंब पीक घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये हवा खेळती ठेवावी लागणार आहे. 2 झाडांमध्ये अंतरच ठेवावं लागणार आहे, जेणेकरून ज्या काही 2 झाडांच्या मुळ्या आहेत तर त्या मुळ्या एकमेकांमध्ये इंटरसेप्ट होणार नाहीत, एकमेकांमध्ये येणार नाहीत. आणि जर डाळिंब बागेमध्ये मर रोग जर आला, जर आपली डाळिंब लागवड ही काळ्या जमिनीमध्ये असेल आणि जर आपल्या बागेमध्ये जर एकदा का मर रोग आला तर तो मर रोग जर आपण हाय डेन्सिटी एकदम दाटीमध्ये 6 फूट 7 फुटावर जर आपण डाळिंबाची लागवड केलेली असेल तर तो मर रोग काहीही केल्या आपल्या कंट्रोल होत नाही, त्या ठिकाणी आपल्याला उपाययोजना करता येत नाही. त्यामुळे जर आपल्या डाळिंब बागेमध्ये मर रोग कमी करायचा असेल, तेलकट डाग कमी करायचा असेल, रोग आणि किडी कमी करायच्या असतील तर आपल्याला डाळिंबाची लागवड ही कमीत कमी 12-10 असेल किंवा 13-10, 14-10 फुटावरतीच आपल्याला लावायची आहे. जर आपण अशा पद्धतीने लागवड केली तरच आपण पुढचे 6-7 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत आपण आपल्या डाळिंबाचं झाड हे जगवू शकणार आहोत. जर डाळिंब पिकामध्ये हवा खेळती नाही राहिली, सूर्यप्रकाश पुरेसा नाही भेटला, हाय डेन्सिटी लागवड राहिली, जास्त दाटीची लागवड राहिली, त्या ठिकाणी आर्द्रता वाढणार आहे आणि आर्द्रता वाढल्यामुळे रोग देखील त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि जर आपण अंतर कमी केलं, 2 लाईनींमधलं जर अंतर कमी केलं, ज्यावेळेस आपण फवारणी करत असतो पहिले 2 वर्ष आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही, परंतु जसं जसं झाड मोठं होत जाईल, 3ऱ्या-4थ्या वर्षी जाईल, 3रा-4था बहार येईल, 5वा बहार येईल, जसं 3ऱ्या-4थ्या 5व्या वर्षाकडे जाऊ आपण तर त्यावेळेस आपल्याला फवारणी करायला झाड इतकं आपलं डेव्हलप होणार आहे तर आपल्याला फवारणी करायला सुद्धा त्या ठिकाणी अडचण होणार आहे. जर आपण ब्लोअरनी फवारणी करणार असू तर ब्लोअरनी फवारणी करत असताना ब्लोअरच्या नोझल मधून जो काही फवारा निघणार आहे, जे काही औषध आपण फवारणी करणार आहे तर ते प्रॉपर आपल्याला कव्हरेज देखील त्या ठिकाणी भेटणार नाही. तर त्यामुळे जर प्रॉपर आपल्याला कव्हरेज घ्यायचं असेल, प्रॉपर रोग नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला लागवड करत असताना त्या ठिकाणी 2 लाईनींमध्ये आणि 2 झाडांमध्ये पुरेसा अंतरच आपल्याला ठेवावं लागणार आहे. आता ज्या ज्या ठिकाणी हाय डेन्सिटी लागवड आहे, द्राक्षाच्या बागा काढून त्या ठिकाणी डाळिंबाच्या बागा लावलेल्या आहेत. उदाहरणार्थ जर आपण बघितलं नाशिक जिल्ह्यामध्ये जानोरीचा काही बेल्ट आहे ज्या ठिकाणी डाळिंब बाग आहेत, निफाडचा काही बेल्ट आहे ज्या ठिकाणी डाळिंब बाग आहेत, ज्यांची काही जमीन आहे त्यांनी द्राक्षाच्या बागा काढून ज्या ज्या ठिकाणी डाळिंब लागवड केली 9 बाय 7 वरती म्हणजे 2 लाईनींमधलं 9 फूट आणि 2 झाडांमधलं 7 फूट अशा पद्धतीने किंवा 9 बाय 10 असेल म्हणजे द्राक्षाचे जे काही स्ट्रक्चरवरती डाळिंब बागा केल्या आहेत त्या ठिकाणी यावर्षी 100% तेलकट डागाने बागा ह्या फेल गेलेल्या आहेत. रोग हा कंट्रोल झालेलाच नाहीये. अतिशय आर्द्रता वाढल्यामुळे पाऊस जास्त झाल्यामुळे फवारणीचं कव्हरेज प्रॉपर न झाल्यामुळे त्या ठिकाणी तेलकट डाग असेल किंवा कुठलाही बुरशीजन्य डाग हा त्या ठिकाणी कंट्रोल झालेला नाही. तर त्यामुळे जर आपल्याला पुढचे 5-7-10 वर्ष जर बाग टिकवायचे असेल, रोग कंट्रोल करायचे असतील, बुरशीजन्य डाग कंट्रोल करायचा असेल, मररोग कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला डाळिंब लागवड करताना चूक करायची नाही. डाळिंब लागवड करताना आपल्याला कमीत कमी किमान अंतर 2 लाईनींमधलं 12 फूट आणि 2 झाडांमधलं 10 फूट अंतर ठेवायचं आहे. मग आपण त्यापेक्षा जास्त कितीही ठेवू शकतो. 2 लाईनींमधलं 13 फूट, 14 फूट, 15 फूट देखील आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो आणि 2 झाडांमधलं 10 फुटापेक्षा कमी अंतर आपल्याला त्या ठिकाणी लागवड करत असताना त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं नाही. तर परमेश्वर सर जर आपल्याला डाळिंब लागवड करायची असेल तर आता ज्या काही गोष्टी सांगितल्या मी तर त्यात फॉलो करा, त्या पद्धतींची काळजी घ्या आणि त्यानुसार आपण आपल्या शेतामध्ये आपल्या जमिनीमध्ये डाळिंब लागवड करा. आणि डाळिंब लागवड करण्याआधी माती परीक्षण जरूर करून घ्या. माती आपल्या जमिनीमध्ये कुठले कुठले अन्नद्रव्य जास्त आहेत, कुठले अन्नद्रव्य कमी आहेत,
कुठले अन्नद्रव्य पुरेसे आहेत जे आपल्याला फक्त उपलब्ध करून द्यायचे आहेत. त्यासाठी माती परीक्षण करून घ्या, जमिनीचा पीएच किती आहे, एसी किती आहे, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असल्या तर आपल्याला डाळिंबाचं नियोजन करणं अतिशय सोपं होतं. तर त्यासाठी रोग आल्यानंतर किंवा कुठलीही समस्या आल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना करण्याआधी, ती समस्या येण्याआधीच जर आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये काम करून ठेवलं तर आपल्याला नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीने डाळिंब पिकवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला त्या ठिकाणी डाळिंब पिकवण्यासाठी फायदा होणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाळायच्या आहेत. तर जो आपला आजचा मुख्य विषय आहे, अनार संपदा स्लरी,